नमस्कार। विशाळगडावरील झालेला उद्रेक हा सध्या विषय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये आहे। 14 जुलैला हा उद्रेक झाला आणि या संदर्भात प्रशासनाला जाग आली। या गडावरती 158 अधिक प्रमाणात छोटी मोठी अशी अतिक्रमणे झालेली आहेत। ही अतिक्रमणे काढून टाकण्यात यावीत या संदर्भात वारंवार शिवप्रेमी, गडदुर्गप्रेमी संघटना, हिंदुत्वनिष्ठ संघटना या शासन प्रशासनाकडे मागणी करत होत्या। तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे वारंवार ह्या मागण्या करण्यात आल्या, परंतु त्यांनी या गडावरील अतिक्रमणांच्या संदर्भात याचिका हायकोर्टमध्ये दाखल अशी खोटी माहिती हिंदुत्वनिष्ठांना या ठिकाणी दिली। वास्तविक पाहता 6 अतिक्रमणांविषयीचीच याचिका दाखल आहे। बाकी सर्व अतिक्रमणे काढण्यात येऊ शकली असती, परंतु या सगळ्यांमध्ये दिरंगाई करण्यात आली, टालमटोल करण्यात आली या ठिकाणी। आणि या संदर्भातच प्रशासनाकडून झालेल्या दिरंगाईमुळे या गडप्रेमींचा जो उद्रेक झालेला आहे आणि त्यानंतर त्यांच्यावरती जी कारवाई झालेली आहे, त्यांच्यावरती दरोड्याचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, अनेक खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आमची मागणी या ठिकाणी अशी आहे की ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये दिरंगाई केली त्यांच्यावर कारवाई होणार की नाही। पालकमंत्री वास्तविक पाहता या सर्व गोष्टींना जबाबदार असतात, परंतु या संदर्भात पालकमंत्री हे हिंदू समाजाचे नसून अल्पसंख्याक समुदायाचे आहेत का? केवळ त्यांचाच विचार करतायत का? त्यांच्या दबावामुळे ही कारवाई करण्यासाठी दिरंगाई किंवा विलंब झालेला आहे का? या सगळ्या गोष्टी विचारात घेणं आवश्यक आहे आणि म्हणून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवरती सुद्धा कार्यवाही या ठिकाणी झाली पाहिजे। त्याचबरोबर ज्या गडप्रेमी संघटना ज्या हिंदुत्वनिष्ठांवरती व गडप्रेमींवरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, हे सर्व गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत अशी मागणी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतो आहोत। नमस्कार।